ओय ओय हा बाबा, अरे मेले तर आम्ही पोस्टमॉर्टम करायला लवकर लावतो डॉक्टर म्हणून. दादा थोडं 2 मिनिट. हो पटेल बाबू 2 मिनिट यार, 2 मिनिट झाला तर 2 मिनिट झाला तर टेबल फिरवा. हा ट्रक घे, येऊ दे त्याला जाऊ द्या. ट्रक घे. त्याला जाऊ दे. आज आमच्या वणी मतदारसंघामध्ये हा 18 नंबर पूल फेमस आहेत आणि बाजूला सुतगिरणी सुद्धा नावाची विद्यमान पूर्वीचे आमदार कासावर साहेबांनी इंदिरा सुतगिरणी म्हणून हजारो लोकांना लावण्यासाठी करोडोचा खर्च लावून बसला. तशीच ते सुतगिरणी पडलेली आहेत आणि वणी मतदारसंघ हा खनिज संपत्तीने सुजलाम सुफलाम आहे आणि ब्रिटिशकालीन जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी सध्या मशाल घेऊन आलेले आमदार संजयजी देरकर आहेत आणि पंजा घेऊन निवडून आलेल्या दिवंगत बाळूजी धानोरकर यांच्या सौभाग्यवती प्रतिभा धानोरकर जी आहे. आणि याचा फायदा पुरेपूर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड हे यवतमाळात राहतात आणि दारवा दिग्रस विधानसभेचे आमदार आहे आणि ते पालकमंत्री पदाचा पुरेपूर वापर आमच्या मतदारसंघाच्या खनिज संपत्तीचा आणि विरोधी असलेल्या खासदार आणि आमदाराचा पुरा माल इकडला सत्तेचा वापर करून दारवा दिग्रस आणि यवतमाळला सुजलाम सुफलाम करत आहे. आणि आमच्या मतदारसंघामध्ये व्यसनाधीन होऊन शेतकऱ्यांना पूर्ण नेस्तनाभूत करून टाकलेलं आहे. म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी आमच्या वणी मतदारसंघाच्या जनतेकडून, युवा मंडळीकडून, महिलाकडून जे विधवा होण्याचं आणि शेतकऱ्याची ऐशी तैशी केलेली आहे, तरी यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी संजयजी राठोडनी सौजन्य दाखवावं आणि गैरवापर जो करून राहिलेले आहे आणि मोठाले वाहनं इथून जे 40-40 टनाचे जातात, बाजूला RCPLचा जो आशिया खंडातील सिमेंटचा प्रकल्प इथे वणीपासून 32 किलोमीटरवर मुकुडबंदला आहे आणि या भागामध्ये डोलोमाईनच्या खाणी आहे, तरी या भागातील नेते मंडळी एवढा भ्रष्टाचार करतात, शाळा आणतात, कॉलेज आणतात आणि सर्व डोनेशन घेण्याचं काम करतो. म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आतापर्यंत आमचा पूर्ण माल नेऊन आमच्या मतदारसंघाची वाट लावली आणि या भागामध्ये कुणबी म्हणून निवडून आलेले संजयजी देरकर, कुणबी म्हणून निवडून आलेल्या प्रतिभाजी धानोरकर यांना निधी पाहिजे तो देत नाही. यांचे दारूचे दुकानं, यांचं जे काही आहे ते व्यवस्थित चालू देतात, परंतु या भागाला आरोग्याची सोय नाही. नेस्तनाभूत करून टाकलं या मतदारसंघाला. आणि ह्या गिट्ट्या बघा, हा रस्ता पहा, पुढे सुद्धा बघा, अनेक लोक अपघात होऊन मरतात. तर यापासून वाचवण्यासाठी मी जगदंबा मातेला बाजूलाच वरझडीला आहे. अंबा मायला, सर्व देवदेवतांना या भ्रष्ट झालेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना धडा शिकवावा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वणी मतदारसंघाचा सर्वे करावा आणि आतापर्यंत जे पाप केलेलं आहे जिल्ह्याच्या सर्व पालकमंत्र्यांनी ते धुवून काढावं ही मी नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान, जय बजरंग.